तर आज आमच्या पुजाऱ्याची सकाळ सकाळ मस्त अशी देवपूजा चाललेली आहे. आमच्या मनात आलं की आम्ही कधीही उठतो आणि पूजेला लागतो, पण आज सकाळी आवर्जून आज पूजा करत होता. पण अगरबत्त्या 3-4 तरी एकदा पूजेला लागतात, मग आम्हाला पूजा झाल्यासारखी वाटते. तर आजची आमच्या सकाळची पूजा गुड्डूने केली होती स्कूलमध्ये जाताना. त्याला जर कधी मनाला आलं तर तो हा उद्योग सकाळचा चालू करत असतो. तर छान पूजा केली होती त्याने. त्यानंतर मला ना गॅलरी साफसफाई करायची होती, कारण मी आता नर्सरीतून काही झाडे घेऊन आली होती आणि ती गॅलरीत लावली होती. त्यामुळं खूपच माती झाली होती आणि माझी साफसफाई करायची पण घरातल्या साफसफाईच्या नादात राहिले. तर म्हटलं चला आज पाईप लावून चांगलं स्वच्छ साफसफाई करून घेऊया. आणि सकाळी छान असं गॅलरीत ऊन आलेलं असतं आणि माझी गॅलरी खूप मोठी आहे, एक रूमची गॅलरी आहे, पण तिचं अजून मी काहीच डेकोरेशन केलं नाही. तर ह्याला तो नंतर झोपाळा ते बसवायचा आहे, पण सध्या तर अशीच आहे, फक्त क्लीन केलेले राहते दळण वगैरे करण्यासाठी. तर खूप चांगली जागा आहे. त्यानंतर मी सगळ्या भिंतीला पाणी मारून घेतलं, कारण जाळ्या धूळ झालेले असतात. तर हे असं पाणी मारलं पाईपने निघतात आणि ह्याच्यासाठीच पाईप घेतला आहे गॅलरी आणि जिना धुण्यासाठी. आणि आमचा दरवाजा खूप जड आहे, तो असा हवा जास्त येते घरात वरती, त्यामुळं आदळून आदळून ह्या काही स्टाईल जी खाली पडली आहेत तिथेही मला एखादा फोटो आणून लावायचा आहे. पण सध्या तर अशीच आहे आणि थोडा मेकओव्हरही करायचा आहे, कारण गॅलरी तर खूप मोठी आहे. पण आता राहिलं की एकदा काम राहून जातं, त्यामुळे सगळा मेकओव्हर बाकीच होता. तर मी असे झाडं आणले होते काही, तर काही आतमध्ये ठेवलेत. तर म्हटलं चला आज गॅलरीची साफसफाई करून घेऊयात. सगळ्यात आधी त्या निरम्याचं पाणी केलं आणि सगळी गॅलरी अशी घासून काढली खराट्याने आणि त्याच्यानंतरच धुवून घ्यायची होती. आणि आमच्या गुड्डूनी आता होळी जवळ आली आहे, त्यामुळे फुग्याचं कामही चालू केलं आहे. तर ह्या बॅगमध्ये ना त्याने सगळे फुगे भरून ठेवले होते आणि त्याच्यामुळं पण जास्त पाणी झालं होतं. आणि झाडं तर नवीन आणले आहेत, पण अजून ते लावल्यामुळं जास्तच माती झाली आहे. तर चला म्हटलं आता जिनाही पुसून घ्यावं. तर आधी मी सगळा निरमा टाकून घेतला होता आणि तो घासून घेणार आहे आणि त्याच्यानंतरच सगळा जिनाही क्लीन करणार आहे. आता गॅलरी तर माझी स्वच्छ करून झाली आणि सकाळी ऊन असतं ना, त्यामुळे लगेच वाळूनही जाते. तर आता म्हटलं चला जिना साफसफाई करून घेऊ. तर आता मला वरून खालीपर्यंत जिना साफसफाई करून न्यायचं आहे. 7-8 टप्पे होते, ते मी क्लीन केले ना. आता पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि सकाळच्या उन्हामुळे पटकन वाळल्याही जातं आणि खूप चमकदार दिसत आहे. तर हे मी पानाचं झाड घेतलं आहे, जे खायची पानं असतं नागिनीची त्याचं, आणि त्याचंही झाड खूप सुंदर आलं आहे. आणि आता मी कपडे वाळू घालत आहे, सकाळची माझी कामं चालू आहेत. आणि मी असं ना एवढं टेरेसला ऊन पडतं, त्यामुळे अशा जिन्यात दोऱ्या बांधून घेतल्या आहेत आणि इथं कपडेही पडत नाहीत. टेरेसला खूप हवा येते, कारण आम्ही साईडला राहायला आहे जर आउट साईडला, त्याच्यामुळे जास्तच हवा येते आणि सगळे टेरेसवरचे कपडे खाली पडतात मातीत. त्यामुळे मी अशाच जिन्यामध्ये दोऱ्या बांधून घेतल्या आहेत आणि त्याच्यावरतीच कपडे वाळायला घालते आणि सुकतातही निवांत आणि चिमटे बिमटे लावायची गरज नाही बसत आणि धुळी लागत नाही. तर माझे मी सगळे या वकलाचे हे कपडे आज धुवून घेतले होते. त्यानंतर मी सगळे असेच कपडे वाळ्या टाकून घेते आणि दिवसभरात छान असे सुकून जातात. तिथे खिडकी आहे तर ऊन पण येतं आणि बाहेर कुठे गेलं उशीर झाला काय झालं तरी काही ऊन आणि पांढरे कपडे होतात तर ही तशी पडत नाही. त्यानंतर आता घरातली कामं झाली आहेत, तर मला किचन स्वच्छ करायचं होतं. स्वयंपाक मी सकाळी चपात्या ती बनवून घेतल्या होत्या, कपडेही झाले, गॅलरी स्वच्छ झालं, घराचीही साफसफाई झाली आहे. आता शेवटचं काम राहिलं होतं माझं आज किचनचं. तर सकाळी किचनमध्ये पण असंच ऊन आलेलं असतं. घरामध्ये आमच्या सगळ्याच साईडने घरं नाहीत, त्याच्यामुळं खूप ऊन येतं आणि त्यामुळं मोबाईलचंही चमकतं जास्त. आता मी भांडी घासून घेते, कारण आता कामं करून घेतली तर दुपारनंतर आपल्याला थोडासा वेळ भेटतो. त्यानंतर मला एडिटिंग तेही करायची असते, मग थोडंसं दुपार वेळ भेटल्यानंतर करता येतं. तर मी आता सगळं किचन क्लीन करून घेते आणि भांडीही घासायची आहेत आणि ह्या एक संध्याकाळी पण एकदा असंच परत क्लिनिंग करून घ्यायची असते. तर आता सकाळचा माझा राऊंड चालू आहे. त्याच्यानंतर आता सगळे शाळेत गेलेले असतात, तर घरात मस्त अशी दत्ताची, ज्ञानेश्वर महाराजांची मी गाणी लावलेली असतात, ज्याच्यामुळे की माझं काम पटपट आवरतं. आणि सकाळी उठलं की मलाच गाणे असे लागतात, त्याच्याने जास्त काम करण्यासाठी आपल्याला एनर्जी येते. तर मी अशी गाणं ठेवते आणि नंतर काम चालू करते ना. आता घर सगळं क्लीन केलं आहे, त्यामुळं घरात खूप हॅपी वाटत आहे. आणि आता मला पापड वगैरे बनवायचं, पण उन्हाळ्याचंही उन्हाळी काम चालू करायचं आहे. त्याच्यानंतर आता घरातले सगळे काम झाले, तर म्हटलं चला स्वतःसाठी थोडा वेळ देऊया. तर छान असा फेसवॉश करून घेतला आणि मी आज केस धुतले होते, तर केस विचारायचे होते, तर थोडंसं म्हटलं आवरून घेऊया स्वतःचं. तर त्याच्यासाठी थोडंसं आवरत होते. तर आत्ता आवरून घेतलं आणि थोडा वेळ आराम करायचा. आणि तोपर्यंत आमच्या गुड्डूचा स्कूलमधून यायचाही टाईम होतो आणि सौरभचा बी आता पेपर चालू आहे, तोही दुपारी येतं. आणि छान अशी वेणी घालून घेतली आणि केस सगळी वल्लीच आहेत, पण चला म्हटलं थोडंसं स्किन केअरही करूया, कारण दिवसभर तेवढंच आपल्याला वेळ नाही भेटत मुलं आल्यानंतर. तर ते येण्याच्या आधी सगळे एवढी कामं केलेली असतात. त्याच्यानंतर आता मला गुड्डूला आणायचं असतं शाळेमध्ये, कारण त्यालाही 12:30 वाजता त्याची स्कूल सुटते, तर त्याला घ्यायला जायचं होतं. आणि आता माझी सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि दुपारी आल्यानंतर त्याच्यासोबत जेवण करायचं. आणि चला आता आपण संध्याकाळीच मी डायरेक्ट शूट केलं होतं परत.
दिवसभराची कामं झाली की संध्याकाळी पुढची कामं चालू करायची आधी एनर्जी ड्रिंक म्हणून चहा बनवत आहे. 5 वाजले की मी चहा घेते. आता सगळी कामं सकाळची आवरली आहेत, मुलं क्लासला गेलेत, तर चला म्हटलं आता चहा करूया. त्याच्यानंतर संध्याकाळचे कपडे, देवपूजा आणि बाकीचा संध्याकाळी स्वयंपाक. आणि आता सगळ्या संध्याकाळी वेळ जास्त जातो तो बिग बॉस पाहण्यासाठी, कारण खूप छान बिग बॉस आहे यावर्षी. तर रोज संध्याकाळी आता 1-2 तास बिग बॉससाठी जातात, तर त्याच्या आधीच मी सगळा स्वयंपाक करून ठेवते. तर आता मी संध्याकाळचा चहा घेत आहे. तर आजच्यासाठी एवढंच. आवडले असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.